आज आपण इथे बनवणार आहोत मस्त अशी चमचमीत झणझणीत गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी. बघताच क्षणी खावीशी वाटणारी, भूक नसणारे देखील एक पोळी जास्त खातील अशी ही आपली आजची सुपर टेस्टी मजेदार शेवग्याच्या शेंगाची भाजी आज आपण इथे बनवणार आहोत. ही भाजी आजची रेसिपी पाहून तुमच्या तोंडाला देखील पाणी सुटेल एवढी जबरदस्त आणि एवढी टेस्टी होणारी आजची ही रेसिपी आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत. हे 4 लोकांना पुरेल इतकी भाजी मी आज इथे बनवणार आहे. या शेंगा घेताना जास्त बारीकही घ्यायचे नाही आणि जास्त मोठेही घ्यायचे नाही व हे एक एक बोटाच्या इंचाचे आपण हे कट करून घ्यायचे आहे व याच्यावरचे जे साल आहे ते सर्व काढून घ्यायचे. जास्त पण साल आपल्याला याची काढायची नाही. जर काढली तर ती खाण्यासाठी याच्यातला जो गर आहे तो फार कमी होतो. व आता इथे मी कढाई ठेवली आहे गॅसवर. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकायचं आहे. नंतर आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची. त्यानंतर आपण याच्यामध्ये जे आपले शेंगा सोललेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि याच्यामध्ये टाकायच्या. 2 मिनिटांसाठी या शेंगा आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर छान परतल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर याला छान एकदा मिक्स करून घेऊयात. नंतर याच्यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकायचे आणि थोडीशी हळद टाकायची आणि हे आपण 70% शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला हे शेंगा. हे सूप देखील खूप छान आणि खूप टेस्टी लागते. हे सूप पण खूप हेल्दी आहे. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, त्यामुळे हे सूप देखील तुम्ही पिऊ शकता. याला उकळी येत आहे तोपर्यंत पिकडी आपण 70% शिजवून घ्यायची आहे. मी इथे गॅसवर एक छोटी कढाई ठेवलेली आहे. याच्यामध्ये आता आपण मसाला बनवून घेऊयात भाजीसाठी. तर इथे थोडेसे तेल टाकले आहे मी 1 टेबलस्पून. त्याच्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा उभा कट करून छान गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. या मसाल्यामुळे आपली जी भाजी आहे ती खूप टेस्टी होते. इथे आपले शेंगा पण शिजत आहेत तोपर्यंत आपण हा कांदा छान परतून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे आपला हा कांदा परतून घ्यायचा आहे गोल्डन होईपर्यंत. आता हे शेंगा पण आपले ऑलरेडी ऑलमोस्ट झालेले आहेत. तरी एकदा मी इथे चेक करते. जास्त पण आपल्याला हे शेंगा शिजवून घ्यायचे नाहीत, कारण भाजीमध्ये पण आपल्याला हा थोडेसे शिजवायचे आहे. हे शेंगा इथे झालेले आहे. आता मी गॅस बंद करते. तर आता हा आपला कांदा पण इथे झालेला आहे. तो एका मी डिशमध्ये काढून ठेवते आणि याच पॅनमध्ये आता आपण थोडेसे खोबरा आणि 2 लसूणची पाकळी आणि अर्धा ते 1 इंचाचा आल्याचा तुकडा इथे आपण टाकणार आहोत. याच पॅनमध्ये टाकून आपण हा देखील गोल्डन होईपर्यंत हा खोबरा आणि हे लसूण अद्रक आपण छान परतून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण इथे परतून घेतलेला आहे. आता त्याच पॅनमध्ये त्याच्यामध्येच आपण 1 चमचा म्हणजे 1 टेबलस्पून इथे मी खसखस टाकलेली आहे. खसखस गॅस बंद करून तुम्ही टाकायची आहे, नाहीतर खसखस खूप लवकर जळून जाते. व याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीरचे देठ इथे आपण टाकणार आहोत, कारण देठामध्ये जो कोथिंबीरचा वास असतो तो खूप छान प्रकारे या भाजीमध्ये उतरतो. खसखस इथे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किप करू शकता. खसखसच्या ऐवजी तुम्ही तिळाचा वापर देखील करू शकता. तर आता आपण हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हे थोड्या वेळसाठी थंड झाल्यानंतर याला मिक्सरमध्ये आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत. आपली भाजी शेंगा पण इथे झालेल्या आहेत. आता हे थंड झालेला आहे आपला मसाला. तर सर्वात आधी आपण इथे अद्रक, लसूण आणि आपला जो खोबरा आहे तो भाजलेला मसाला आपण इथे आधी करून घेऊयात. खोबरा लवकर बारीक होत नाही, त्यासाठी आधी आपण इथे लसूण आणि खोबरा पाणी न टाकता आपण याचे पावडर करून घेऊयात मिक्सरमध्ये.
हे पहा, इथे मी पाणी न टाकता हा खोबरा आणि अद्रक लसूण अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये कांदा जो आपण गोल्डन होईपर्यंत भाजलेला होता तो कांदा पण आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत आणि थोडेसे पाणी टाकून याच्यामध्ये आपण याची पेस्ट बनवणार आहोत. पाण्यामुळे जी आपण खसखस टाकलेली आहे ती एकजीव प्रमाणात होते आणि याचा जो पेस्ट आहे एकदम ग्रेव्हीची थिकनेस खूप छान येते. त्यामुळे आपण याच्यामध्ये खसखस टाकणार आहोत आणि हे आता सर्व मिक्स करून याला आपण एकदम बारीक अशी पेस्ट म्हणजे प्युरी सारखे बनवून घ्यायचे आहे. तर हे पहा, इथे आपली मस्त प्रकारे अशी प्युरी तयार झालेली आहे. आपला हा मसाला इथे बनून तयार आहे. आता हा मसाला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. हे मी एका बाउलमध्ये काढून घेतले आहे. इथे एक गॅसवर मी कढाई ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपण इथे 2 चमचे तेल टाकायचे आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडासा जिरा टाकायचा. जिरा छान फुलल्यानंतर याच्यामध्ये आपण जो मसाला बनवला होता तो सर्व मसाला याच्यामध्ये आपण ऍड करून छान मिक्स करायचा आहे. गॅस आपण बारीकच ठेवायचा आहे, नाहीतर आपला जो मसाला आहे तो लगेच करपतो. अशा प्रकारे आपण हा मसाला छान परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. तुम्ही जो हा मसाला जेवढा छान खमंग भाजाल तेवढी तुमची भाजी देखील खमंग होते. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा याच्यामध्ये मी गरम मसाला काळा मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा म्हणजे 1 चमचाला थोडेसे कमी इथे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि हे सर्व टाकून आपण थोडेसे मिक्स करणार आहोत. तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण छान खमंग परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आपण जे शेवग्याच्या शेंगा उकडून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये आपण पूर्ण टाकून द्यायचे आहे. याच्यामध्ये सूप देखील आपल्याला पूर्ण टाकायचं आहे. जे आपण उकडताना पाणी ठेवलेलं आहे ते पाणी याच्यामध्येच टाकायचे आणि नंतर चवीपुरते मीठ याच्यामध्ये टाकायचे. मीठ तुम्ही चेक करून टाका, कारण आपण ते शेंगा उकडताना पण देखील आपण मीठ टाकलेले होते. आता इथे मिक्सरच्या जारमध्ये मी 1 ग्लास पाणी टाकले आहे. ते पाणी आपण याच्यामध्ये टाकून देऊयात आणि याला छान 1 उकळी येईपर्यंत आपण ही भाजी परतून घेऊयात. तुम्ही पाहू शकता इथे त्याला तर्री देखील खूप छान प्रकारे आलेली आहे. आपले शेंगा ऑलरेडी 70% शिजलेले होते. अजून 5 मिनिटासाठी आपण ही भाजी उकळून घेऊयात, म्हणजे आपले जे शेंगा आहेत ते छान प्रकारे शिजल्या जातील. नंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. वरून कोथिंबीर टाकल्यानंतर या भाजीला जो सुगंध येतो तो खूप जबरदस्त या भाजीत उतरतो कोथिंबीरचा. तर इथे आपली भाजी बनवून तयार आहे. आपली ही आजची चमचमीत झणझणीत गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी इथे खूप जबरदस्त पद्धतीने तयार झालेली आहे. दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे व याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही पाहू शकता. व इथे एक शेंग मी तुम्हाला तोडून दाखवते. किती परफेक्ट प्रमाणात ही शेंग सुद्धा शिजलेली आहे. अजिबात कुठे जास्तही शिजलेली नाही किंवा कोणतीही शेंग इथे फुटून गेलेली नाही. तर हे पहा, आता मी ही एका प्लेटमध्ये डिशमध्ये काढून घेतलेली आहे, सर्विंग डिशमध्ये. तर ही शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्ही भातासोबत देखील खाऊ शकता. अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी मी इथे बनवली आहे. ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी सोबत देखील खाऊ शकता. खूप छान लागते ही ज्वारीच्या भाकरी सोबत. मी इथे ज्वारीच्या भाकरी सोबत ही भाजी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्या समोर घेऊन येते. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.